नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करते. तुपाच्या जेवणाची मी भाजी बनवणार आहे. पाव किलो मी घेतलेला आहे फ्लावर. तर ह्या पद्धतीने मी फ्लावर व्यवस्थित बारीक कापून घेतलेला आहे. थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये 10-15 मिनिट मी ही फ्लावर व्यवस्थित भिजत ठेवलेली आहे. त्यानंतर बाहेर काढलेले. त्यानंतर मी इथे घेणार आहे पाव किलो फरसबी मी घेतलेली आहे. तर फरसबी व्यवस्थित शेंगा धुवून आणि नंतर मी ह्या साफ केलेल्या आहेत. तर पाव किलो फरसबी, पाव किलो घेणार आहे फ्लावर आणि यामध्ये मी घेतलेला आहे 4 मिडियम साईजचे मी घेतलेले आहेत बटाटे. हे बघा, तर ते ह्या पद्धतीने मी असे कापून घेतलेले आहेत. आणि फोडणीसाठी मी इथे घेतलेले आहे एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कांदा घेतलेला आहे आणि सिंपल पद्धतीने सिंपल मसाले टाकून एकदम छान आपल्याला ही भाजी बनवायची आहे. तेल गरम झालेले आहे. 1 टीस्पून मी घातलेले आहे जिरे, कांदा चांगला आपल्याला कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 2 टीस्पून तेल मी व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 टीस्पून घातलेला आहे जिरं आणि कांदा. व्यवस्थित कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. लसूण इथे तुम्ही नाही घातला तरी सुद्धा ही भाजी खूप छान होणार आहे. आपण जे मसाले वापरतो त्या मसाल्यामध्ये लसूण घातलेला असतो, त्यामुळे तुम्ही भाजीच्या वेळेला लसूण नाही घातला तरी सुद्धा चालू शकतं. तर मसाल्यांच्या ज्या रेसिपीज आहेत त्या माझ्या चॅनलवरती मी दिलेल्या आहे, जरूर चेक करा. कांदा आपला व्यवस्थित बघा कलर आलेला आहे. तर आता चिमटीवर घालायचा आहे हिंग. अर्धा टीस्पून मी घालते हळद. अर्धा टीस्पून घालणार आहे लाल मिरची पावडर. 3 ते 4 टीस्पून मी इथे शेंगदाणे व्यवस्थित बारीक कुटलेले 3 ते 4 टीस्पून मी शेंगदाणे इथे घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजलेले आहेत. भाजलेले शेंगदाणे नसतील तर कूट करून आणि अशा तेलामध्ये व्यवस्थित टोमॅटो आणि याच्याबरोबर त्याला परतवून घ्यायचंय. माझे भाजलेले शेंगदाणे, त्यामुळे मी आता इथे परतवणार नाही. टोमॅटो आपण घातलेला आहे. अगदी अर्धा मिनिट फक्त टोमॅटो थोडासा नरम होईपर्यंत या तेलामध्ये आपल्याला परतवायचा आहे. अर्धा टीस्पून मी घालते मिक्स मसाला. 1 टीस्पून घालायचे आहे इथे धना पावडर. थोडीशी कोथिंबीर. बटाटे आपल्याला सगळ्यात आधी घालायचे आहेत. टोमॅटो मध्ये आपल्याला बटाटा 1 मिनिटभर व्यवस्थित पॅक झाकण ठेवून आणि आपल्याला हे या पद्धतीने त्याला चांगली वाफ द्यायची आहे. कारण भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही. फरसबी आणि फ्लावर आपले खूप लवकर शिजल्या जाते. बटाटा थोडासा वेळ लागणार आहे. तर पॅक झाकण मी याच्यावर ठेवते. गॅस मिडियम करून आणि पॅक झाकण आपल्याला ठेवायचं आहे. टोमॅटो मध्ये 1 मिनिटभरच फक्त आपल्याला बटाटा परतून घ्यायचा आहे. कारण बटाटा जर जास्त शिजला तर भाजी आपली व्यवस्थित लागणार नाही. म्हणून आपल्याला इथे बटाटा फक्त 1 मिनिटभर कमी गॅसवरती किंवा अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला बटाटा इथे झाकण लावून पॅक आणि या टोमॅटो मध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. ही भाजी या पद्धतीने नक्की करून बघा. याच्यामध्ये बटाटाही गाळ जास्त झाला नाही पाहिजे आणि आपल्या भाज्या सुद्धा जास्त शिजल्या नाही पाहिजे. ते ह्या पद्धतीने नक्की करून बघा. भाज्या बनवण्याच्या थोड्या थोड्या पद्धती बदलल्या की चव बदलते, मी नेहमीच सांगत आले. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. शेंगदाण्याचं कूट मी भाजलेले शेंगदाणे आहेत, त्यामुळे आता मी इथे घालते थोडीशी कोथिंबीर घालते. चवीपुरतं आपल्याला घालायचं आहे मीठ. आणि इथे आपल्याला आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे. डिश वरती मी इकडे एकीकडे पाणी ठेवलेलं होतं, त्यामुळे ते गरम झालेलं आहे. तर ते गरम पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे.
कुठलंही कडधान्य किंवा डाळी आपण शिजवत असतो तर त्यावरती डिश ठेवली तर ते पाणी पण छान गरम होतं, तर ते जेवणामध्ये आपल्याला वापरता येतं. खूप जास्त पातळ करायची असेल तर पाणी घाला, अन्यथा आपल्याला पाणी, ही भाजी फक्त शिजेपर्यंत एवढंच आपल्याला पाणी इथे वापरायचं आहे. मीठ घालून व्यवस्थित पाणी आपण गरजेनुसार घातलेलं आहे. झाकण ठेवून आणि तर 3 ते 4 मिनिटं आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर लो टू मिडियम गॅस किंवा आपल्याला घाई असेल तर फुल गॅसवर सुद्धा आपण ही पटकन भाजी व्यवस्थित खळखळून उकळी यायला आली की आपल्या भाज्या शिजल्या जातात. बटाटा पण खूप बारीक आपण कापलेला आहे, त्यामुळे जास्त शिजवायला वेळ लागत नाही. टोमॅटो मध्ये बटाटा व्यवस्थित शिजलेला म्हणजे बऱ्यापैकी झालेला असतो, त्यामुळे ही भाज्या 2 फ्लावर आणि आपली फरसबी शिजेपर्यंत बटाटा छान आपला होतो, म्हणजे तो गाळही होत नाही आणि कच्चाही राहत नाही. 4 मिनिट आपण झाकण ठेवलेलं आहे. तीन मिनिट झालेले आहे. मी व्यवस्थित पॅक झाकण इथं भाजीवर ठेवलेलं होतं. तर अजून थोडीशी मी 1 मिनिट भर ही भाजी शिजून घेणार आहे, म्हणजे यातलं पाणी जेमतेम कमी होणार आहे. तर आपल्याला तेवढंच पाणी या भाजीमध्ये ठेवायचं आहे. हे बघा बटाटा अजिबात गाळ झालेला आपला दिसत नाही. बटाटा व्यवस्थित आपला शिजलेला आहे. तर ह्या पद्धतीने मिक्स भाजी नक्की करून बघा. थंडीमुळे थोडासा अगदी 1-2 मिनिट आपल्याला वेळ लागू शकतो, कारण थंडीच्या दिवसामध्ये भाज्या लवकर शिजत नाही. तर मिक्स भाजी आपली इथे तयार झालेली आहे. या पद्धतीने भाजी नक्की करून बघा. मिक्स भाजी आपली इथे तयार झालेली आहे. खूप कमी मसाले आपण या भाजीमध्ये घातलेले आहेत, पण ही अतिशय छान ही भाजी एवढ्या कमी मसाल्यामध्ये पण होते. टोमॅटो मध्ये या पद्धतीने बटाटा नक्की शिजून घ्या. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असेच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.